शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 12 मेपर्यंत मतदान नोंदवण्यास संधी. रविवारीही कोकण भवनमधील मतदान नोंदणी कक्ष सुरू ठेवला जाणार आहे. सविस्तर वृत्त असे की मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी 12 मेपर्यंत मतदान नोंदणी सुरू ठेवण्यात आली आहे. रविवारीही कोकण भवनमधील मतदान नोंदणी कक्ष सुरू ठेवला जाणार आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रियाही सुरू राहणार आहे. म्हणजेच ऑफलाईन फॉर्म सबमिशन कोकण भवन येथे होणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करणे सोयीस्कर राहील. आजपर्यंत झालेली मतनोंदणी पुढीलप्रमाणे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी स्त्री 37,619, पुरुष 53,641, एकूण मतदार 91,263. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी स्त्री 10,849, पुरुष 3,666, एकूण मतदार 14,515. कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी स्त्री 75,575, पुरुष 1,02,442, एकूण मतदार 1,77,032. मतदानापासून कोणीही शिक्षक व पदवीधर वंचित राहू नये यासाठी मतदार नोंदणीची मुदत 12 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. याकरिता पुढील वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. याशिवाय कोकण भवनमध्ये अर्ज स्वीकारले जाणार आहेत. रविवार दिनांक 12 मे रोजीपर्यंत सायंकाळी 5:15पर्यंत नोंदणी कक्ष सुरू राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील. 15 मे अधिसूचना जाहीर. 22 मेपर्यंत फॉर्म भरणे. 24 मे छाननी. 10 जून प्रत्यक्ष मतदान. 13 जून मतमोजणी तथा निकाल.